सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। माणिकराव कोकाटे यांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज सकाळी एंजिओग्राफी केली जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर डॉक्टर त्यांच्या डिस्चार्ज संदर्भात निर्णय घेणार आहेत। एंजिओग्राफीच्या रिपोर्ट नंतरच डॉक्टर आणि पोलिसांची चर्चा होऊन त्यांच्यावर पुढची कारवाई होणार आहे। तर कोकाट्यांवर उपचार करत असल्याचा 2 डॉक्टरांचा जबाब देखील पोलिसांनी नोंदवलेला आहे। तर आज निर्णय येण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटे यांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज सकाळी एंजिओग्राफी केली जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर डॉक्टर त्यांच्या डिस्चार्ज संदर्भात निर्णय घेतील। एंजिओग्राफीच्या रिपोर्ट नंतरच डॉक्टर आणि पोलिसांची चर्चा होऊन त्यांच्यावर पुढची कारवाई होणार आहे। तर कोकाट्यांवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांचा जबाब देखील पोलिसांनी नोंदवलेला आहे। माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलाय। शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्र सादर केल्याबद्दल कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। त्यांच्या विरोधात अटक वॉरंटही कोर्टाने जारी केलंय। त्यानंतर कोकाटेंनी अजितदादांकडे राजीनामा सोपवला होता आणि त्यानंतर कोकाटेंकडे असलेलं क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास हे खातं काढून अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलं। अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला आणि त्यांनी कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवलाय। मुख्यमंत्र्यांनी देखील माणिकराव कोकाटेंचा हा राजीनामा स्वीकारलाय। नाशिक येथील 10वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे NBW वॉरंट प्राप्त झालेले आहे। त्याच्या बजावणीकरता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे। दरम्यान कोकाटे प्रकरणात आतापर्यंत काय काय घडले आपण पाहूयात। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाट्यांविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं। आपण पाहतोय अजित पवार यांच्या मागे वादांची मालिका खरं तर सुरू झालेली आहे। कृषी खात्यात धनंजय मुंडे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले। त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्यात आली आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे सदनिका घोटाळ्यात त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे। सभागृहात रम्मी खेळल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे हे वादात सापडले। नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले। तर कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावरून देखील वादात सापडले। पोर्शे अपघात प्रकरणात आरोपीला मदतीचा आरोप यांच्यावर करण्यात आला होता।